नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि अत्यंत गंभीर विषय आहे की जरांगे पाटील कोट्यवधी मराठा समाजाला घेऊन मुंबईमध्ये 4 दिवसापासून आंदोलन करत आहेत. अनेक यातना, अनेक हालापेष्टा आंदोलनकर्त्यांनी सहन केल्या आहेत. त्याही पुढे जाऊन जरांगे पाटील हे आमरण उपोषण करतायत. अन्न तर त्यांनी 3 दिवसापासून सोडलेले, परंतु आजपासून त्यांनी पाण्याचा थेंबही घेणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे अन्न आणि पाणी दोन्ही आता जरांगे पाटलांनी सोडले. आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली आहे. जेवढे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत त्यापेक्षा दुसरा टप्पा हा महाराष्ट्रातून पुन्हा मुंबईकडे निघतोय आणि कदाचित शुक्रवार शनिवारपर्यंत अनेक आंदोलक पुन्हा नव्यानं मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. काही गाड्यांचे ताफे आजही मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. आजही ते मुंबईमध्ये पोहोचतायत. ट्रॅफिक जाम असल्यानं हे आंदोलनकर्ते त्या ठिकाणी आपापल्या वाहनामध्ये अडकले. ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे. उपाशी असलेल्या आंदोलकांना राज्यभरातून जेवण आलेले, भाकरी आलेल्या, त्यामुळे त्यांचाही प्रश्न त्या ठिकाणी सुटलाय. परंतु जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा आणि आरक्षणाचा प्रश्न अद्यापही तसाच आहे. त्याचं घोंगडं भिजत तसंच पडलेलं आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आता अत्यंत महत्वाची आहे. कारण ज्यावेळेस जरांगे पाटील हे आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं त्यावेळेस नेमकंच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राज्यामध्ये आलं होतं आणि त्यांचे संकटमोचन म्हटले गेलेले गिरीश महाजन जे की मंत्री आहेत हे जरांगे पाटलांना आंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटले होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, आम्ही अजून सत्तेत येऊन 15 दिवसही नाही झालेले, आम्हाला थोडा वेळ द्या. फडणवीस साहेबाला महिना 2 महिन्याचा वेळ द्या. आपल्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत. फडणवीस साहेब सकारात्मक आहेत आणि त्यामुळे तुम्ही आजच जर आंदोलनाला बसले तर निर्णय घ्यायला आम्हाला थोडा वेळ लागेल. कारण सूत्र त्या ठिकाणी बसवायचे आहेत. आमच्या पद्धतीनं मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्या मागण्या आम्ही सकारात्मक घेऊ. आणि दुसरी गोष्ट, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या संदर्भात जो निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी आम्हाला काही पुरावे मिळू द्या. त्या संदर्भात जर पुरावे मिळाले तर आम्ही मराठाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं. आणि ही भूमिका देवेंद्र फडणवीस जे की मुख्यमंत्री आहेत त्यांच्या वतीनं ते घेऊन आले होते, राज्य सरकारच्या वतीने घेऊन आले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे हे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच संदेश घेऊन आंतरवली सराटीमध्ये आले होते आणि त्यांनी ज्या काही जरांगे पाटलांनी मागण्या केल्या होत्या त्यापैकी 5 मागण्या ह्या आजच मान्य झाल्यात असं सुद्धा सांगितलं होतं. आणि उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी महिना 2 महिन्याचा वेळ आम्हाला द्या असंही त्यांनी विनंती केली होती. आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीमधलं आपलं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित केलं होतं. हे आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आज एवढा सगळा कालावधी दिल्यानंतर जरांगे पाटील मुंबईकडे आलेले आणि 4 महिन्यापासून ते सांगतायत मुंबईमध्ये मी आंदोलन करतोय. लाखोच्या करोडोच्या संख्येनं मराठा मुंबईमध्ये पोहोचतील आणि हे आम्हाला नकोय. मुंबईचं चित्र त्या ठिकाणी बदलेल, ट्रॅफिक जाम होईल, अनेक संकट, अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आम्हाला मुंबईमध्ये यायचं नाही. आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या राज्य सरकारमध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आणि तुम्ही उपमुख्यमंत्री असताना तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आमच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात शब्द दिलेला आहे, तो आता मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पूर्ण करा. आम्हाला मुंबईत येण्याची गरज नाही असं स्पष्टपणे सांगत होते. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला फटका बसला, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार बहुमतानं राज्यात आलं. कदाचित देवेंद्र फडणवीस यांचा गैरसमज झाला असावा की आता जरांगे पाटलांच्या सोबत मराठा समाज राहिला नाही. कदाचित त्यांना चुकीची माहिती दिली गेली असावी की आता जरांगे पाटलांच्या सोबत कोणी नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा समाजाच्या बद्दल खुन्नस असावी असे अनेक प्रश्न हे आज या ठिकाणी विश्लेषक व्यक्त करतायत आणि जरांगे पाटलांसोबतचे आंदोलक सुद्धा बोलून दाखवतायत. खरंच असं आहे का? या संदर्भात ज्यावेळेस आपण माहिती घेतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते, एवढ्या विराट संख्येनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्येच आहेत. ते अनेक गणपतीच्या आरती करण्यासाठी एकमेकांच्या नेत्यांच्या घरी जात आहेत, गणेशाची आरती करतायत. त्यांच्याच पक्षाचे नेते असलेले, गृहमंत्री असलेले अमित शहा मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना ते वेळ देत आहेत. त्यांच्यासोबत लालबागच्या गणपतीच्या आरतीला ते त्या ठिकाणी जात आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भरपूर वेळ आहे. ते आरतीला जाऊ शकतात, इतकाही वेळ आहे. परंतु राज्यामध्ये ज्या जनतेच्या मतावर, ज्या जनतेच्या जीवावर, ज्या मतदार राजानं आपल्याला निवडून दिलंय त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कदाचित त्यांना वेळ नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण 27 तारखेला मनोज जरांगे पाटील लाखोच्या समुदायासह हे मुंबईकडे रवाना झाले होते. हे फडणवीस साहेबांना माहीत होतं, राज्य सरकारलाही माहीत होतं. आणि हे आंदोलन करतायत, मुंबईमध्ये पोहोचतायत, त्याआधी राज्य सरकारनं कुठली तरी ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं. शिष्टमंडळ पाठवणं गरजेचं होतं. त्यांच्या मागण्याच्या संदर्भात तडजोड करणं किंवा काय जे तुम्ही शब्द दिले त्यातले काय पूर्ण होऊ शकतात, काय होऊ शकत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं. परंतु असं काहीही घडलेलं नाही. याउलट
भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते, ज्यामध्ये नितेश राणे जे की मंत्री आहेत, चित्रा वाघ या की आमदार आहेत, त्यानंतर प्रवीण दरेकर हेही आमदार आहेत, या पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले. आशिष शेलार हेही विरोधात बोलले आणि आंदोलकांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त संताप कसा निर्माण होईल, त्यांचा राग कसा निर्माण होईल, अशाच पद्धतीची वक्तव्य केली. आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातले ताईत आहेत ते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची तर गरजही नाही बोलण्याची, ते सातत्यानं माध्यमासमोर येत आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख करून त्या ठिकाणी मराठा समाजाला चिडवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून हे आंदोलन चिघळावं. हे सगळं ज्यावेळेस घडत होतं, याच वेळेस लक्ष्मण हाके, ज्यांना छुपी भारतीय जनता पार्टीचं बळ आणि ताकद आहे हे म्हटलं जातं, ते सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात बोलतायत. त्यांची वास्तविक पाहता ओबीसीचं आरक्षण मागतायत. यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या समाजाचा आणि त्यांना जे आरक्षण लागू आहे त्याचा कुठेही संबंध येत नाही, परंतु ते जरांगे पाटलांच्या विरोधात एकेरी शब्दात बोलतायत. बीड जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी नको तो प्रकार करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे हे आंदोलन चिघळतंय. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या अंडरमध्ये असलेली ही जी मंडळी आहे, ही मंडळी जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं आंदोलन चिघळेल का, यासाठी प्रयत्न करतायत का, हा प्रश्न या ठिकाणी राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये उपस्थित होतोय. आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेणं गरजेचं होतं. तुम्ही मुख्यमंत्री आहात, आता तुम्ही एका पक्षाचे नाहीयेत, तुम्ही मुंबई एका शहराचे नाहीयेत, तुम्ही या राज्यातल्या जनतेचे मायबाप आहात, पालक आहात. जो समाज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं येतोय त्याचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील तुम्हाला चर्चेला बोलवत आहेत. 2 महिन्यापूर्वी सुद्धा फोन लावून त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये या विषयावर आपण चर्चा करू असं निमंत्रण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री यांना दिलं होतं. परंतु त्यांचा कदाचित इगो जागा झाला असावा, ते आंतरवाली सराटीतही गेले नाहीत आणि जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर त्या आंदोलन स्थळापर्यंत सुद्धा ते पोहोचले नाहीत. हेच खरं लोकशाही राज्याचं दुर्दैव आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आंतरवाली सराटीमध्ये गेले होते. राज्यात अनेक आंदोलन यापूर्वी झाली, त्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री त्या आंदोलनाला भेट देऊन समाधान करण्यासाठी पोहोचले होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी जाणं अत्यंत गरजेचं होतं, ते गेले नाही. परंतु ठोस निर्णय घेताना सुद्धा ते कुठं दिसत नाहीयेत. या उलट पोलीस काय आहे, पोलीस प्रशासन काय ते बघून घेईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. हे चीड आणणारं वक्तव्य आंदोलनकर्त्यांच्या बाबतीत घडले. आजही ते बोलताना तिथं सांगतायत की आम्ही उपसमिती नियुक्त केलेली आहे, उपसमिती बैठका घेते, ते त्यांच्याशी चर्चा करते. या ठिकाणी दुसरी न्यायमूर्ती शिंदे समिती आहे, जी कुणबीच्या नोंदी शोधण्याच्या संदर्भात आहे, प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात आहे. आज राज्य सरकारनं याच शिंदे समितीचे प्रमुख असलेले न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या भेटीला पाठवलं आणि त्या ठिकाणी चर्चा करायला पाठवलं. वास्तविक पाहता जरांगे पाटील जे मुद्दे उपस्थित करतायत, ज्या मागण्या करतायत, त्या मागण्याशी या शिंदे समितीचा काही संबंध येत नाही. राधाकृष्ण विखे पाटील ज्या उपसमितीचे अध्यक्ष झालेत, त्यांची भूमिका वेगळी दिसते. त्यांनी तर अजून मी अभ्यास केला नाही, यावर अभ्यास करतो, आम्हाला वेळ द्या अशी मागणी केलेली आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं की 13 महिने तुम्ही काय झोपा काढल्या का? 13 महिन्यापासून तुम्हाला हा विषय माहिती आहे, 13 महिन्यात तुम्ही अभ्यास का नाही केला? 13 महिन्यात तुम्ही याविषयी तोडगा का नाही काढला, निर्णय का नाही घेतला? हा जरांगे पाटलांचा रास्त प्रश्न आहे. आज मुंबई त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली आहे, ठिकठिकाणी आंदोलनकर्ते मुंबई शहरभर पसरलेले आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस आजही कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाहीयेत. या उलट खाऊ गल्ली काय बंद होते, महानगरपालिका लाईटची व्यवस्था काय करत नाहीये, पाणी पिण्याची व्यवस्था या आंदोलकांना केली जात नाहीये आणि याच्याही पुढे जाऊन आंदोलकांना चीड आणि संताप कसा होईल अशाच पद्धतीची भूमिका राज्य सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी घेत आहेत, महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी घेत आहेत. हे कुठंतरी चुकतंय. कदाचित हे आंदोलन आपण मोडीच काढू अशी कदाचित भावना देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सत्ताधारी सरकारची असावी असं या ठिकाणी वाटतंय. आज अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, तेही या आंदोलनाच्या संदर्भात ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. मग उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेही ठोस भूमिका घेत नाही, ते आपल्या गावी दरेगावला त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजेच राज्य सरकारनं कुठंतरी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलंय. यातून एक अर्थबोध होतोय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, पालक आहेत, त्यांनी जबाबदारीने या ठिकाणी जाणं, त्यांच्या अडीअडचणी प्रश्न समजून घेणं, काय ठोस करता येईल हे त्या ठिकाणी सांगणं, जे करता येत नाही ते करता येणार नाही हे सुद्धा त्यांना बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे आंदोलन शांततेनं हाताळणं गरजेचं आहे. कारण आंदोलनाला जर कुठं गालबोट लागलं तर हे राज्य सरकारलाच नव्हे तर राज्याला न परवडणार असेल. मी ह्यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलंय. कदाचित देवेंद्र फडणवीस यांचा कोणीतरी गैरसमज करून दिलाय की या आंदोलनाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, हे थकून जातील आणि परत जातील, काहीही करायची गरज नाही. कदाचित असं सांगितलं की काय असंही वाटू शकतं.
कदाचित जर आपण मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर ओबीसी समाज पूर्णच्या पूर्ण आपल्या पाठीशी ताकदीने उभा राहील आणि याचा फायदा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल असाही गैरसमज कदाचित फडणवीस साहेबांचा कोणी करून दिला की काय असं सुद्धा वाटतंय, परंतु असं होणार नाही, कारण राज्यामध्ये मराठा समाजाची संख्या मोठी आहे आणि ओबीसी समाज हा काही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सोबत येणार नाही, हे अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यायला पाहिजे. दुसरा प्रश्न उपस्थित होतोय की कदाचित त्यांची मराठा समाजाच्या विषयी खुन्नस आहे का, जरांगे पाटलांच्या विषयी खुन्नस आहे का? कारण जरांगे पाटील आंदोलन करत असताना देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करतायत, कधी आर्वाच्या शब्दामध्ये सुद्धा एखादा शब्द ते बोलतायत, परंतु त्यांची ग्रामीण भाषा आहे आणि ज्यावेळेस ते उपोषण करतायत, प्रकृती त्यांची ढासळते, त्यावेळेस त्यांचा संतुलन जे आहे ते बिघडतंय आणि संतुलन बिघडल्यानंतर तो व्यक्ती काहीही बोलू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये 17 दिवस आंदोलन केलं, 5 दिवस उपोषण केलं, तर त्यांची भूमिका आणि शब्द ग्रामीण भागातल्या शब्दामध्ये आक्रमकपणे येऊ शकतात. याला मनावर न घेता आणि खुन्नस न ठेवता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा भाग असा आहे, फडणवीस साहेबांना आडेलतट्टू धोरण घेऊन या ठिकाणी मी कुणासमोर झुकत नाही, मला कुणाचं घेणं देणं नाही, माझ्या निर्णयावर मी ठाम राहील आणि राज्य हे आमचं आहे, बहुमत आमच्या बाजूने आहे, त्यामुळे आम्ही कुणालाही जुमानणार नाही, अशी कदाचित भावना झाली आहे का, असा प्रश्न या आंदोलकांमधून उपस्थित केला जातोय. मित्रांनो, एकंदरीत जर परिस्थिती आजही पाहिली तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे राज्यकर्ते आहेत. त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या आंदोलनाकडे बघणं गरजेचं आहे. हे आंदोलन चिघळू नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण भविष्यात जर काही घटना घडली तर याला जबाबदार हे सरकार असेल आणि सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हेच असतील, हे या ठिकाणी आवर्जून मी सांगतोय. कारण हे आंदोलन शांततेनं चाललंय, शांततेच्या मार्गानं आपापल्या घरी हे आंदोलनकर्ते परत गेले पाहिजेत. यासाठी आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे माझं मत आहे, हे जनतेचं मत आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, जाताना एक विनंती करेल की ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. डीएस न्यूजला जर सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि एकमेकांच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.